ठिकाणी आपण वारसदार आहोत। या ठिकाणी मला बोलण्यासाठी या ठिकाणी तुम्ही संधी दिलेली आहे, माझं ते मनोगत व्यक्त केलेलं आहे। मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व मातंग समाजाच्या सर्व बांधवांना देईल, सर्व बौद्ध समाजाच्या बांधवांना देईल, सर्व एसटी एनटी ओबीसी जे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे। काल या ठिकाणी आमच्या महिलांनी तिथे हार अर्पण केलेला आहे। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकाला अर्पण केलेला आहे, अण्णाभाऊ साठे चौकाला हार घातलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकाला हार घातलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लहुजी साळवे आणि अण्णाभाऊ साठे यांची विचारधारा घेतल्याशिवाय कोणत्याच पुढाऱ्याला पुढे जाता येत नाही। आणि याची विचारधारा घेऊन जर चालणारे असतील तर आपल्या संघर्ष नगरचे आदरणीय ईश्वरजी तायडे साहेब आहेत। काल परवा आम्हाला कालच्या भाषणामध्ये तिने भाषणात सांगितलेलं आहे, या ठिकाणी या संघर्ष नगरमध्ये या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने मोठं जर लहुजी साळवे यांच्या नावाचं कोणी जर गार्डन बनवलं असेल तर तुमच्या सहकार्याने आपला माणूस आदरणीय ईश्वरजी तायडे साहेब यांनी बनवलेला आहे। सत्ता गेलेली आहे, 3 वर्ष सत्ता नाही। तुमची विचारधारा असेल की त्या ठिकाणी लहुजी साळवे यांचा पुतळा उभारला पाहिजे तर खऱ्या अर्थाने ताकदीने तुम्ही आपल्या माणसाच्या पाठीशी उभा राहावं लागेल। पुतळा उभारायला जास्त वेळ लागणार नाही, ही विचारधारा तुमच्या पिवळ्या रंगामध्ये आहे। या ठिकाणी मला बोलायची ती संधी दिलेली आहे। मी जोशामध्ये बोलून गेलेलो आहे। या ठिकाणी मी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो, इथे थांबतो। जय भीम, जय लहुजी, जय अण्णा। या ठिकाणी आपल्याला कसं एकत्रित दाखवता येईल, मोठी संख्या कसं दाखवता येईल हे आपण या ठिकाणी थोडंसं आत्मपरीक्षण करूया। आणि गेल्या बरेच दिवसात एक मोलाचं काम सन्माननीय तायडे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी घडतील। सगळ्यांना त्याचा अनुभव आहे, कोणाला आम्हाला उभा करून देण्यासाठी आपण आश्वासन द्यावं आणि त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करावं, एवढी त्या आज जयंतीसाठी मी आपल्याला विनंती करतो। आणि ही